नमस्कार. ऑनलाईन क्लासरूम मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत निबंध लेख आणि विषय आहे वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त भाषण, स्पीच ऑन ॲन्युअल डे इन मराठी. चला तर आपल्या या भाषणाला सुरुवात करूया. वार्षिक स्नेह संमेलन हे तर आपल्या जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय. स्नेह संमेलन जरी नाव उच्चारलं तरीही देखील आपण शाळेच्या दिवसांमध्ये हरवून जातो. आता या दिवशी कशा पद्धतीने भाषण करायचे हे आपण पाहणार आहोत. वार्षिक स्नेह संमेलन 2025. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक, आपल्या शाळेचे शिक्षक वर्ग आणि माझ्या येथे जमलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. मी आराध्या कांबळे इयत्ता 10वीच्या वर्गात शिकत असून आज येथे वार्षिक स्नेह संमेलन दिवस या विषयावर भाषण देण्यासाठी उभी आहे. आजचा दिवस माझ्यासाठी, माझ्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी आणि संपूर्ण शाळेसाठी एक संस्मरणीय दिवस आहे. कारण आपल्या सर्वांना माहित आहे की आज आपल्या शाळेला 25 वर्ष पूर्ण झाली आहे, जी आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आतापर्यंत आम्ही शाळेत शिकलो आणि अभ्यास करताना अनेक नवीन गोष्टी शिकल्या, अनेक मित्रमैत्रिणी बनवले, विविध अनुभव आले आणि वार्षिक उत्सव अविस्मरणीय वर्षाच्या यादीत जोडला गेलेला आहे. या वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने मला भाषण करण्याची संधी मिळाली, याचा मला खूप आनंद आहे. शाळेत मिळणारी नवीन माहिती, नवीन अनुभव, कॉलेजमधील शिक्षकांचे मार्गदर्शन, उज्ज्वल भविष्याची सुरुवात होते. शाळा किंवा महाविद्यालयात शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलांप्रमाणेच चांगले शिक्षण आणि प्रेम देतात, जेणेकरून आपण आपले भविष्य घडवू. मला खूप अभिमान वाटतो की मला असे चांगले शिक्षक शाळेत मिळाले, ज्यांनी मला नेहमीच चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले आणि यशाच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रवृत्त केले. या व्यतिरिक्त आम्हाला शाळेत खूप चांगले आणि छान मित्रमैत्रिणी मिळाले, जे माझ्यासाठी प्रत्येक अडचणीच्या प्रसंगात मदतीला धावून आले आहेत. शाळा कॉलेजमध्ये अनेक मैत्रिणी मिळतील, पण शाळेतील मैत्रिणी कायम लक्षात राहतील. शाळेत शिकत असताना आजचा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस आहे. यासाठी शाळेत खूप तयारी केली जाते आणि हा प्रसंग आणखीन अविस्मरणीय व्हावा म्हणून विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेकडून बोलावले जाते. म्हणून मी माझ्या प्रिय मैत्रिणी आणि माझ्या प्रिय शिक्षकांना तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देऊन माझे शब्द थांबवत आहे. तुम्ही माझे संपूर्ण भाषण शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. बोलण्यासाठी खूप काही आहे, पण एवढे बोलून मी माझे हे 2 शब्द संपविते. धन्यवाद. मित्रांनो, वार्षिक स्नेह संमेलन 2025 या विषयावरती हे जे भाषण तुम्हाला सादर केलेले आहे, जर आवडले असेल आणि उपयुक्त वाटत असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि अजूनपर्यंत ऑनलाईन क्लासरूम या आपल्या शैक्षणिक YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.